नमस्कार. लाईफ विथ रंजनामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मैत्रिणींनो, रोज रोज नाश्ता काय करायचा हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडलेला असतो. तेच पोहे उपमा खाऊन सगळ्यांना कंटाळा आलेला असतो. त्यासाठी आज मी तुम्हाला एक सोपा पण नाविन्यपूर्ण असा नाश्त्याचा पदार्थ करून दाखवणार आहे. तो म्हणजे मक्याचे धिरडे. पावसाळ्यात मक्याची कणसे सहज उपलब्ध होतात. त्यापासून अतिशय चविष्ट आणि खमंग असे आपण धिरडे बनवणार आहोत. धिरडे बनवण्यासाठी मी इथे 2 वाट्या ताजे मक्याचे दाणे घेतलेले आहेत. आता हे दाणे मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घ्यायचे आहेत. जास्त बारीक नाही वाटायचे, थोडेसे रवाळच वाटून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे रवाळ वाटून घेतलेले आहेत. आता एका भांड्यामध्ये ही मक्याची पेस्ट ओतायची. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे पाणी टाकायचे. आता हे भांडं धुवूनच मी थोडंसं पाणी वापरलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला काही पिठं ॲड करायचे आहेत. चण्याचं पीठ मी 4 चमचे घेतलेले आहेत. या चमच्याच्या मापाने किंवा 4 टेबलस्पून तुम्ही घेतले तरी चालेल. त्यानंतर 2 टेबलस्पून मी तांदळाचे पीठ घेतलेले आहे. यामध्ये 4 टेबलस्पून मी बारीक रवाही घातलेला होता. तो व्हिडिओ माझा स्किप झाला, माफी असावी. त्यानंतर यामध्ये एक मोठा कांदा एकदम बारीक चिरून टाकलेला आहे. एक मोठा टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे. तसेच त्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायच्या. तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. कोथिंबीर टाकायची बारीक चिरून. जिरे अर्धा चमचे घेतलेले आहेत. त्यानंतर हळद पाव चमचा टाकायची. ओवा पाव चमचा, मिरची पावडर 1 चमचा आणि चवीपुरतं मीठ. तर हे सर्व साहित्यामध्ये टाकायचे आहे. त्याचबरोबर तुम्ही ह्यामध्ये तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाजी टाकू शकता. गाजर किसून टाकू शकतो, सिमला मिरची बारीक चिरून टाकू शकतो. त्याचबरोबर तीळ आवडत असतील तर तीळही टाकू शकता. तर हे सर्व साहित्य आपल्याला छानपैकी एकत्र असं एकजीव करून घ्यायचे आहे. त्यामध्ये आपल्याला अजून थोडंसं पाणी लागणार आहे, कारण आपल्याला त्याची धिरडे बनवायचे आहे. त्यानुसार अंदाजाने आपण पाणी टाकायचे. अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे किंवा इतपत पातळ झालं पाहिजे. आता हे सर्व साहित्य आपल्याला 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे, कारण त्यामध्ये आपण रवा घातलेला होता, तो थोडा वेळ भिजला पाहिजे. त्यानंतर धिरडी बनवायला सुरुवात करायची आहे. त्यासाठी मी इथे एक नॉनस्टिक तवा घेतलेला आहे. त्याला सुरुवातीला थोडं जास्त तेल लावावं लागतं. तवा चांगला तापलेला आहे, तेल लावलेलं आहे आणि त्याच्यावरती मी अशा पद्धतीने धिरडी सोडलेली आहेत. छोटी मोठी साईजची तुम्ही कोणत्याही साईजची करू शकता. आता धिरडी बनवताना घाई करून चालत नाही. बारीक गॅसवरती धिरडी चांगली भाजायची असतात. छानपैकी चांगली वरून सुकल्यानंतरच धिरडे उलटायचे, नाहीतर ते तुटण्याची शक्यता असते. वरून चांगले सुकले की आपण धिरडे उलटायचे आणि पुन्हा खालच्या बाजूने एकदा भाजून घ्यायचे. अशा प्रकारे माझे असं धिरडं भाजून झालेलं आहे. आता अजून एक धिरडं तुम्हाला बनवून दाखवत आहे. अशी ही मक्याची धिरडी पौष्टिक तर असतातच, शिवाय घरचेही खाऊन खुश होतील. एकदम झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. घरच्याच साहित्यात होते. मुलांच्या डब्यात देण्यासाठी तर उत्तम आहे. तसेच ही धिरडी तुम्ही दह्याबरोबर, सॉसबरोबर किंवा एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता. मस्त लागतात. नक्की करून पहा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना न विसरता शेअर करा. आणि माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.